ओ जी, आज ना मुझे कोई मिला था। कौन मिला था? वो मतलब वो नहीं। अगं आपण सारखी विसरलीस की काय? कोण भेटलं ते? नहीं नहीं, वो मतलब मैं तो बस 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 आणि सांग कोण भेटलं होतं? हाँ, मुझे ना वो फकीर जैसे वो साधु बाबा होते हैं ना, वो मिले थे, जो चेहरा देखकर सब जान लेते हैं, वो वाले। बर, मग उन्होंने मुझे कहा कि जो आपसे दूर चले गए हैं उनका ख्याल रखो, वो किसी मुसीबत में तो नहीं होंगे ना, वो देख लेना। अच्छा अच्छा, सिर्फ अच्छा? हाँ, तुम्हाला सांगितलं, मी ऐकलं म्हणून अच्छा म्हटलं। मतलब सुन के आपको कुछ फील नहीं हुआ? अगे गुल्लू, अगे हे साधू बाबा आहेत ना, हे भोंदू बाबा असतात, ते आपल्याला काहीतरी सांगतात आणि आपल्याकडनं हे त्यांना काय पैसे दिले नाहीस ना? नहीं नहीं, पैसे की जरूरत तो थी उसे। हाँ। पर वो लेता नहीं, मुझे पता था ना वो ब्रह्मे नहीं, ब्रह्मदेव के पुजारी थे ना, इसलिए नहीं लिए। तू एका भेटीत सगळी इन्फॉर्मेशन काढलीस त्याची? मुझे मेरी बात छੱड दो, आपको जिनकी इन्फॉर्मेशन निकालनी है वो तो आप कर नहीं रहे। कोणाची? सही और आदि की इन्फो, कैसे है, कहाँ है, किस हालत में है, मुश्किल में तो नहीं है, उन्हें हमारी जरूरत तो नहीं है, वो खुद से तो हमें कुछ कहेंगे नहीं, और वो कुछ कहेंगे नहीं तो हम समझेंगे नहीं, हम समझेंगे नहीं तो हम कुछ करेंगे नहीं, और हम कुछ करेंगे नहीं तो लानत है हम पे, तू है हम पे। कैसी फैमिली है, कैसे मामा मामी है, बच्चे मुश्किल में है, साथ की जरूरत है, और हम कुछ करने नहीं, भगवान को क्या मुंह दिखाएंगे? भगवान, ठंड रख जरा। तू फीमेल है, तूफान मेल नहीं है, दिमाग का इंजन है ना, जरा हाई स्पीड से मत भगा। मुझे उनकी बहुत फिक्र हो रही है, आप कुछ कीजिए। काय फिकर करायची, मला खात्री आहे ग। सई आणि आदित्य सुखात असणार, मजेत जगत असणार, ते त्यांना त्यांचा वेळ मिळालाय, त्यांची जागा मिळाली आहे, खात पित असतील, मजेत राहत असतील। इतने यकीन से ये सब कैसे कह सकते हो आप? कारण आदिला उत्तम पगाराची उत्तम नोकरी आहे। ये तो गलतफहमी है। म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे कुछ नहीं, मतलब हे बघ, माझ्यापासून काही लपवायचं नाही हा। गुल्लू, तुला सई भेटली होती? आदित्य भेटला होता? हो? नहीं जी, हाँ मतलब मैं वही तो कह रही हूँ कि मुझे आदि की फिक्र हो रही है और उससे ज्यादा मुझे सई की फिक्र हो रही है। तो आप एक बारी ना उन दोनों के बारे में पता कीजिए, ताकि मेरे दिल को तसल्ली हो और आपके दिल को भी तसल्ली मिले। हाँ, मुझे काम है, मैं बस जा रही हूँ। हाँ। काय झालंय का ह्याला? आदित्य आणि सई बद्दल एवढे प्रश्न का निर्माण झाले हिच्या मनात? मला खूप प्रश्न पडतात आणि तू मला कशाचीच उत्तरं देत नाहीयेस। तुला रसात कोणी भेटलं नव्हतं, कोणी काही बोललं नाहीये, त्या जेडीने पण तुला काही त्रास दिला नाही असं म्हणालास, मग झालंय काय नक्की? तुला ही पिगी बँक आवडली नाहीये का? मोठी पिगी बँक माझ्या बजेटच्या बाहेर होती, पण आधी जर का एवढे पैसे जरी दर आठवड्याला मिळाले ना, तरी ना याच्यापेक्षा मोठी पिगी बँक विकत घेईन मी तुझ्यासाठी। तुम देखते जाओ आदित्य कश्यप, मी या घराचं भाडं सुद्धा भरीन आणि तुझ्यावर गिफ्टची बरसात सुद्धा करेन। मला गिफ्ट वर आठवलं, तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंयस की नाही? नाही आणलंय। अरे मग दे ना गिफ्ट, कुठे काय सांग ना आधी, दे ना लवकर गिफ्ट। ए यार आधी उठ मला सांग काय गिफ्ट आहे? खूप आवडली ही गिफ्ट। मला माहितीये तुला आवडलं नाही, कशाला उगाच खोटं बोलतेस? अरे आधी मी का खोटं बोलेन, मला खरंच खूप आवडलंय। अगं तुझ्या पिगी बँक एवढं भारी अजिबातच नाहीये ग। ऍक्च्युली ना या पिगी बँक पेक्षा सुद्धा खूप युनिक आणि वेगळी आहे ही गिफ्ट। आपण जेवण घेऊयात का? तू तयारी कर, मी हातपाय तोंड धुऊन येतो।
नक्की काहीतरी बिनसलंय. काय श्रीमंत, आज काय धबधब्यात खेळायची हौस भागवून घेताय वाटतं. नाही, या चाळीत प्रत्येक बिऱ्हाडाला लिमिटेड पाणी मिळतं, कारण आपल्या सार्वजनिक नळाला जे पाणी येतं ना त्याचे पैसे भरतो आपण. आणि त्या नळाला पाणी ज्या धरणातून येतं ते धरणही तुमच्या मामांच्या इस्टेटीमध्ये मोडत नाही. त्यामुळे सकाळी एकदाच काय ती स्वच्छ आंघोळ करा, आणि मुख्य म्हणजे आपली ऐपत आहे ना तेवढंच पाणी वापरा. घरी जायची भलतीच घाई झालेली दिसतेय. आज सुद्धा पार्टी आहे वाटतं घरात. नाही, मगाचपासून घरातून मोठमोठ्यांदा गाण्याचे आवाज येत आहेत, सुग्रास जेवणाचे वास येत आहेत. बायको बक्कळ पैसे कमवायला लागलेली दिसते तुमची. माझी बायको किती पैसे कमवते याच्याशी तुमचा काय संबंध? माझा नाहीच आहे रे, पण तुझा तर आहे ना. तुझ्या बायकोशी, ती कमावते त्या पैशाशी, त्या जीवावर चालणाऱ्या संसाराशी आहे ना तुझा संबंध. तुझ्या मामांशी तोडलेस तसे हे संबंध तोडू नको बर का. काय आहे ना, तुझ्या बायकोला जे जमतं ना ते तुला जमणं शक्य नाही हो. म्हणजे तू काही तुझ्या मामांसारखा अगदी संपूर्णपणे नाकारता नाहीयेस, पण तुझ्या बायकोत ना चमक चमक. आणि तिचा तो फुलांचा स्टॉल पण पाहिलाय, जोरदार चालतो बर का. अरे का नाही चालणार. एक तर मुळात तुझी बायको दिसायला देखणी, त्यात गोड गोड बोलून लोकांना बुलवण्यात पटाई. ब्रह्मेंच्या घरचे 6 पुरुष तिच्या तालावर नाचतात. मग रस्त्यावरची गर्दी ओढली गेली नाही तरच नवल. आणि मग धंदा पण होणारच ना जोरदार. तू काही आता कुणाला तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीचा राहिला नाही. पण तू तुझं मन माझ्याकडे मोकळं करू शकतोस हो. अरे शेवटी मामी आहे मी तुझी. मला कळतंय हो तुझं दुःख. ते कुठलं दुःख आहे जे मलाच जाणवत नाहीये पण तुम्हाला जाणवतंय. घरचा करता पुरुष असून नाकर्ता होऊन बसलास त्याचं दुःख. तुझ्या प्रयत्नांना यश येत नाहीये. बायको पैशाचा पाऊस पाडतेय याचं दुःख. आणि वर्षानुवर्ष पुरुषांनी भरलेल्या घरात राहून जोपासलेला पुरुषी अहंकार दुखावला गेल्याचं दुःख. होतंय ना दुःख तुला? अजिबात नाही, असं काही होत नाही. हा सुद्धा तोच पुरुषी अहंकार आहे. मी एक बाई असून खरं बोलतेय हे टोचतंय तुला. नाही, आणि टोचायला हवंच. पुरुष म्हणून काहीतरी स्वाभिमान हवाच. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बायकोला दटावून घरात बसव आणि तिला सांग, या घरातला खरा करता पुरुष तू आहे. बस, अजूनही काही शब्द बोललात ना तर काय मुस्कटात मारशील का माझ्या? अरे मार मार, निदान त्याने तरी तुझ्यातला पुरुष जागा होईल. मी तसला पुरुष नाही. बायकांना पाण्यात पाहणारा, त्यांच्यावर हुकूम गाजवणारा, हात उचलणारा, हा असला पुरुष नाहीये. समोर कुठलीही बाई असो, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली बायको असो किंवा डोक्यात जाणारी मामी, ती पहिले माणूस असते आणि तिच्याकडे माणूस म्हणूनच पाहावं, तसंच तिला वागवावं असे विचार असलेला पुरुष आहे. आणि माझ्या बायकोबद्दल माझ्या मनात कुठलाच वाईट विचार नाही, कुठलाच पुरुषी अहंकार नाही. उलट ती स्वतःच्या हिमतीवर जे करते ना त्याचा अभिमानच आहे मला. अरे थँक्यू. तुमची फालतूची बडबड आणि हे जुनाट घाणेरडे मागासलेले विचार ऐकण्याचा पेशन्स नाही आता माझ्यात. स्वतःच्या कष्टानं घर चालवणारी माझी खमकी बायको वाट पाहते ना माझी. सो गुड नाईट, टेक केअर.
हॅलो हॅलो, अरे तुझा आवाज ऐकू येत नाही बंधू मामा. मला सुद्धा तुझा आवाज कुठे ऐकू येत होता इतके दिवस. आता नवसाने ऐकायला यायला लागलाय. हा आपला ना सगळा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय. इतके दिवस तू नजरेच्या रेंज मधनं कधी बाहेर गेला नाहीस आणि अचानक आउट ऑफ रीच झालास आणि आता अचानक रेंज मध्ये आलास ना. तेव्हा कुठून सुरुवात करायची तेच कळत नाहीये रे बाबा. तू का नाही बोलतोयस? मी काय बोलू, तूच सांग. अरे मी काय सांगणार, तूच सांग ना. सांगण्यासारखं खरंच काही नाही. बरं जे नाहीये सांगण्यासारखं ते सांग, पण सांग काहीतरी. लहान असल्यापासून आतापर्यंत सगळं मनात ठेवायची सवय लागली आहे तुला आधी, ती आता मोड. मोठा झालायस तू. अजून मोठा झालोय कुठे मामा, तोच प्रयत्न चालू आहे. म्हणून तरी घरातनं बाहेर पडलो. त्याचीच तर काळजी वाटते ना आम्हाला. आम्हाला म्हणजे नक्की कोणाकोणाला रे मामा? आधी असं आता परत तेच तेच उघडत बसण्यासाठी मी तुला फोन केलाय का? तू नक्की फोन का केलायस तू सांगत नाहीयेस. सांगितलंस तर असे दुसरे विषय निघणार नाही. पण आधी आय एम व्हेरी सॉरी. हे जे काही घडलं ना, तर नाही म्हटलं तरी मीच जबाबदार आहे. तुझ्या मनात दादाविषयी जे काही साचलेलं होतं ते बाहेर पडलं, तर सुरुंग मी लावला. नाही तर तू आणि सई सुखी झाला असतं. मामा रे, सई आणि मी आत्ताही सुखातच होतो. नक्की ना रे? मला माहिती आहे की तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करू शकतोस. सईला त्याची सवय नाहीये आधी. तू कोणाचीही मदत न घेता एकट्यानं त्रास सहन कर हवं तर, पण सईला त्रास होणार नाही याची काळजी घे आधी. तरीही तिची फरफट होत असेल, तिला सांभाळणं तुला अवघड जात असेल, जमत नसेल, तर कसलाही संकोच न ठेवता तू तिला ह्या घरी पाठवून तुलाही ये म्हटलं असतं, तू काही येणार नाहीस. पण सईची इच्छा असेल तर हा आधी हॅलो. सईला या सगळ्याची सवय नाही, पण तुझ्या प्रेमापोटीनं ती सगळं सहन करेल. पण म्हणून तिला त्रास होत नाही असं नाही ना. माझी मुलगी मला परत दे ना. तुझ्या प्रयत्नांना यश येत नाहीये. बायको पैशाचा पाऊस पाडते. तू कोणाचीही मदत न घेता एकट्यानं त्रास सहन कर हवं तर, पण सईला त्रास होणार नाही याची काळजी घे. तिला सांभाळणं तुला अवघड जात असेल तर तू तिला ह्या घरी पाठवून. तू हरलायस आदित्य कश्यप, साफ हरलायस. तुला कळत नाहीये किंवा मान्य होत नाहीये, पण आता सगळ्या जगाला हे लक्षात आलंय की तुला स्वतःच्या पायावर उभं राहणं तर सोड, स्वतःच्या बायकोला आधार देणं सुद्धा जमत नाहीये. तिची काळजी घेणं आता अवघड जातंय तुला. निगेटिव्हिटीची आशा एका चक्रात अडकल्यास ना तू, की ज्यातून बाहेर पडणं तुझ्यासाठी अशक्य आहे. सई त्यातून बाहेर पडू शकतीये, पण तिला तुला जाऊ द्यायचं नाही. काय अर्थ आहे सगळ्याला? काहीच अर्थ नाहीये. मला तुला त्रास द्यायचा नाहीये, आणि तुला जर का तुझी स्पेस हवी असेल तर तू तसं सांग मला, मी जाते इथे. पण मला ना आतमध्ये एकटीला करमत नाही, आणि तुला हे सांगितल्याशिवाय राहत नाही की मला तुझी गिफ्ट खूप खूप आवडली आहे. हे वस्तू माझं मन राखायला बोलायची काही गरज नाही. आपल्या दोघांनाही माहिती आहे गिफ्ट्स मध्ये काही खास नाही. कोण म्हणाला
मला काही खास नाहीये. हे बघ, हे बघा, कशी गोल गोल फिरतीये ना ही भिंगरी. अगदी तशी जेव्हा तू पहिल्यांदा मला सायकल शिकवत होतास तेव्हा त्या सायकलची टायर्स फिरत होती, गोल 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 गोल. आणि तू ऑफिसला एकदा दांडी मारली होतीस बघ, तेव्हा आपण दोघं सुद्धा मुंबई अशीच फिरत होतो, गोल 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 गोल. तुला माहिती आधी ही जी पाती आहेत ना, ही पाती अशी एकमेकांना फॉलो करत असतात, जशी मी तुला फॉलो करत आले होते तुझ्या मागे मागे दापोलीला. आणि मग तू माझ्या मागे मागे आला होतास माझ्या लग्नाच्या मंडपात आणि तिथून मला पळवून घेऊन गेला होता. आपल्या लग्नात सुद्धा जेव्हा आपण सप्तपदीच्या वेळेला 7 फेरे घेत होतो तेव्हा आपणही असंच फिरत होतो ना, गोल गोल गोल. आधी ही भिंगरी ना अगदी आपल्या लव्ह स्टोरी सारखी आहे. म्हणजे बघ ना, याची पाती जशी एकमेकांना फॉलो करत असतात तशीच आपल्या लव्ह स्टोरी मध्ये सुख दुःख, प्रॉब्लेम, त्याच्यावरची सोल्युशन, आपल्यातलं प्रेम, या सगळ्या गोष्टी एकमेकांना सतत फॉलो करत असतात. पण या सगळ्यात आपली लव्ह स्टोरी तशीच चालू राहते. हे सगळं तुला एका भिंगरीतून दिसलं? हो, फक्त भिंगरीत नाही, कॅलिडोस्कोप मध्ये पण. काही तो मोडलाय कॅलिडोस्कोप. त्या बिचाराला वाईट वाटू नये म्हणून घेतला होता मी. याच्यातनं समोरचा प्रकाशही दिसत नाहीये. आता दिसेल बघ. म्हणजे? कारण मी तो कॅलिडोस्कोप दुरुस्त केलाय. खरंच घे. हे मला पण बघू ना. काय मस्त रंगीबेरंगी चित्र दिसत ना त्यातून. अगदी आपल्या फ्युचरच्या स्वप्नांसारखे. हो, मला आपलं फ्युचर सुद्धा अगदी असंच कलरफुल दिसतंय. मला फक्त तुझ्या माझ्या तुटलेल्या स्वप्नांचे तुकडे दिसतात. अरे पण त्याच तुकड्यांपासून तर हा कॅलिडोस्कोप बनतो ना. आधी मला मान्य आहे आत्ता आपला रफ टाइम चालू, पण म्हणून सगळ्या गोष्टी संपल्यात असं तर नाही ना. या कॅलिडोस्कोप मध्ये कशा तुटलेल्या काचांचे तुकडे आपण भरतो आणि मग त्याचं एक छान डिझाईन तयार होतं आणि ते सुंदर दिसतं. आपलं लाईफ सुद्धा अगदी तसंच आहे. म्हणजे आपल्या लाईफ मधली सगळी सुख दुःख, प्रॉब्लेम, सोल्युशन्स, प्रेम, या सगळ्या गोष्टी जर का आपण याच्यात भरल्या ना तर त्याचं सुद्धा एक छान सुंदर डिझाईन तयार होतं. हा, फक्त ते तुला या कॅलिडोस्कोप मधनं माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहावं लागेल. सगळं छान दिसेल, सुंदर दिसेल. छान दिसेल, सुंदर दिसेल, हे सगळं तो फ्युचर टेन्स मध्ये बोलते असेल. प्रेझेंट टेन्सचं काय? वर्तमान काळ, आजचं काय? आज तुला एवढा त्रास होतोय ते मला नाही बघवत आहे ग. तुझ्या आयुष्यातला हा एवढा महत्वाचा काळ माझ्यामुळे असा वाया जातोय, मला नाही सहन होत. आणि म्हणूनच मला वाटतंय तू काही दिवसांसाठी तुझ्या मामा डॅडूंच्या घरी जावंस. काय? तू वेडा आहेस का? ते काय बोलतोयस अरे तू? हे बघ, आपलं ठरलंय ना, आयुष्यात काही झालं तरी अजिबात एकमेकांची साथ सोडायची नाही, नेहमी एकत्र राहायचं. सही, पण तेच जड जातंय आता मला. माझ्यामुळे तुला हा जो त्रास होतोय ना, हा जड जातोय मला. मोस्टली अजूनही पुढे चुका होत राहतील आणि मी अजून हरत जाणार आणि शेवटी तुलाच हरवून बसेन की काय, अशी भीती वाटते मला. पण हे प्रेशर, हा माझ्यावरचा ताण कमी करायला थोडे दिवस आपण थोडं दूर राहिलो तर नाही का चालणार? अरे नाही आदित्य, अरे प्लीज तू असं काही नको ना बोलूस. हे बघ, तू अजिबात प्रेशर घेऊ नकोस. सगळ्या गोष्टी छान होतील. मी एकदम मजेत आहे, छान आहे मी. आणि मी तुला गॅरंटी देते पुढे जाऊन सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत, छान होणार आहे. कशी गॅरंटी देतेस तू? हे आता आसपास आपल्या जे चाललंय ते बघून उद्या सगळं छान होईल, चांगलं होईल याची गॅरंटी कशी देऊ शकतेस तू? आदित्य, मला 2 दिवस दे. या 2 दिवसांमध्ये जर मी आपल्या दोघांचाही त्रास कमी नाही ना करू शकले तर मग मी जाईन मम्मा डॅडूकडे काही दिवस. पण मला खात्री आपल्या दोघांना एक क्षणभर सुद्धा वेगळं राहावं लागणार नाही. फक्त 2 दिवस. या 2 दिवसात जर आपण आपली परिस्थिती बदलू शकलो नाही तर मग मात्र तू तुझ्या मामा डॅडूच्या घरी जायचंस आणि ते फायनल. ओके?